हॅलो वेलकम ऑन द्विती हर्ष चॅनल। होप्स सगळे मजेत असाल आणि असायलाच पाहिजे। तर आज ना सकाळी मी टिफिनसाठी बनवली होती कोबीची भाजी, ती पण चण्याची डाळ घालून, कारण अशी भाजी द्वितीला आणि मला आवडते। पण झालं असं होतं की ना कोबीच्या भाजीमध्ये चण्याची डाळीचं प्रमाण जरा जास्तच झालं होतं, त्यामुळे कळत नव्हतं की चण्याची डाळ घालून कोबीची भाजी केली की कोबी घालून चण्याची डाळ केली। कारण हा सगळा प्रयत्न होता मिस्टरांसाठी, कारण त्यांना कोबीची भाजी आवडत नाही। त्याच्यानंतर मी द्वितीला वगैरे सोडून आले स्कूलमध्ये आणि हर्षला आज स्कूलला नव्हतं पाठवलं कारण त्याला बरं नव्हतं। तर आज मला एकत्र खूप मोठा वेळ मिळणार होता कामासाठी, कारण रोज 2-3 वेळामध्येच हर्षला आणायला घ्यायला जावं लागतं। मग ना खूप जास्त वेळ मिळत नाही, म्हटलं चला आज काहीतरी एक्स्ट्राचं काम करूया। आणि खूप दिवसापासून जे माझ्या डोक्यातच होतं की हे करायचं पण त्याचा काही मुहूर्त लागत नव्हता। मग आधी मी किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेतलं, म्हणजे जे एक्स्ट्राचं काही सामान असेल ना ओट्यावरचं ते काढून घेतलं। ना गॅसच्या समोरच्या ज्या विंडो दिसत आहेत ना, जी खिडकी, ज्या काच वगैरे आहेत ना, ते मला आज क्लीन करायचं होतं। पूर्ण किचन नव्हते क्लीन करणार, आज तेवढाच पार्ट क्लीन करणार होते। कारण पूर्ण किचन क्लीन करायचं म्हटलं ना तर पूर्ण दिवस जातो आणि एवढा वेळ तर नव्हता माझ्याकडे, कारण द्वितीला परत मध्येच घ्यायला जायचं होतं। कोणतं पण काम करताना ना जरा स्पेशली घरातलं क्लिनिंगचं काम करताना जर पूर्ण एकत्र वेळ मिळाला ना आणि मध्ये वेगवेगळी कामं नाही आली ना, मग काम पटकन होऊन जातं आणि कंटाळा पण नाही। पण तेच एखादं काम करताना ब्रेक लागला ना, मग परत येऊन ते काम करायला कंटाळा येतो। म्हणून मग म्हटलं चला आज एवढाच पार्ट क्लीन करून घेऊया, कारण दुपारी द्वितीला 12 वाजता घ्यायला जायचं होतं। तोपर्यंत एवढा पार्ट माझा आरामात क्लीन झाला असता। मी कोणतंही एक्स्ट्रा म्हणजे काही लिक्विड वगैरे यूज करणार नाही आहे। टबमध्ये पाणी घेतले आणि एका डब्यात पाणी घेतले, त्याच्यामध्ये फक्त मी आपलं रेग्युलर जे भांडी घासायचं विमचं लिक्विड असतं ना, तेच थोडंसं टाकून घेणार आहे आणि त्यानेच ते ग्लास वगैरे सगळं क्लीन करून घेणार आहे। तसं तर ना माझ्या ह्या विंडोना बऱ्यापैकी स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे बनवताना ना ओपनच असतात, त्याच्यामुळे त्या काचांवर एवढं जास्त काही तेलाचं वगैरे उडत नाही। पण कधीतरी संध्याकाळच्या वेळेस मच्छर वगैरे यायला नको म्हणून मग स्वयंपाक करताना त्या काचा मी बंदच ठेवते। अजूनपर्यंत मी ना कधी ह्या काचांना फक्त पुसून नाही बघितलं, म्हणजे ओल्या कपड्याने किंवा काहीतरी स्प्रे वगैरे करून असं पुसून नाही बघितलं। मला वाटतं एकदा ते पण ट्राय करायला पाहिजे, कारण आहे सोय ना, म्हणजे धुवू शकतो आपण, वॉश क्लीन करू शकतो। तर मग नेहमी अशाच क्लीन करते मी आणि छान वाटतं जेव्हा ते पाणी वगैरे व्यवस्थित घासून जेव्हा धुवून काढतो ना, तेव्हा खूपच छान वाटतं ते। आणि ना घासण्यासाठी मी जास्त हार्ड घासणी काही यूज नाही केली आहे। आपलं जो भांडे घासायच्या याच्यामधली त्यातली पण सॉफ्ट जो असतो ना एक स्पंज मिळतो, तो यूज केला आहे। त्याच्याने बऱ्यापैकी ह्या छान क्लीन होऊन जातात। बाहेरच्या बाजूनीही मी ह्या क्लीन करून घेते। वरच्या साईडला आहे ना 2 छोट्या काच आहेत, म्हणजे वरती एक्झॉस्ट फॅन आहे आणि एक्झॉस्ट फॅनच्या बाजूला 2 छोट्या काच आहेत, म्हणजे अशाच खिडक्या आहेत 2। तर त्या पण क्लीन करून घेते, कारण तिकडे जास्त धूळ उडते, कारण एक्झॉस्ट फॅन चालू असतो स्वयंपाक करताना आणि मग खाली एवढं खिडक्या उघड्या असल्यामुळे त्या एवढ्या खराब होत नाही। पण वरच्या ज्या खिडक्या आहेत ना त्यांच्यावर पटकन जास्त धूळ वगैरे उडली जाते। तसेच एक्झॉस्ट फॅनमुळे हवा सगळी वरती खेचली जाते, त्याच्यामुळे त्या काचा जास्त खराब होतात। पण काय करतो क्लिनिंग करताना ना मोठं सरफेस आहे ना ते क्लीन करतो, पण हे छोटे हँडल्स किंवा जे कडी वगैरे असते ना लावण्याची, त्या सगळ्या गोष्टी पण खूप खराब झालेल्या असतात, त्या पण क्लीन करून घ्यायच्या। त्या दिसून येत नाही पण त्या पण खूप खराब होतात आणि क्लीन केल्या ना तर त्या पण खूप छान दिसतात। म्हणूनच मी घासणं हे पुसून घेण्यापेक्षा घासून घेण्याला जास्त प्रेफरन्स देते, कारण घासून घेतलं ना तर बऱ्यापैकी जास्त व्यवस्थित चांगल्या प्रकारे क्लीन होतं। कम्पॅरेटिव्हली ना पुसून घेताना ना एवढं ते व्यवस्थित साफ होत नाही। चला तर आता हे सगळं छान घासून वगैरे झाले, आता ना धुवून घेते मी, पाणी ओतून, खूप छान वाटतं।
काचा वगैरे सगळं धुवून पुसून झाले. आता त्याच्या आजूबाजूचा जिथे आपण बघा थोडे छोटा मोठा कडप्पा असतोच खिडकीच्या आतमध्ये बाहेर, ती जागाही क्लीन करून घेऊया. आणि माझ्या इथे ना चिमण्या वगैरे सगळे येत असतात, त्याच्यामुळे तिथे थोडंफार घाण ते पण होतच असतं. आणि आपली कुंडी ठेवलेली असते, परत चिमण्यांसाठी पाणी वगैरे ठेवते, तर त्याच्यामुळे ती जागा पण क्लीन करून घ्यावी लागते. विंडो वगैरे सगळ्या धुवून झाल्या होत्या. आता जो धूळ वगैरे किंवा घाण पाणी वगैरे किचन ओट्यावर पडलं होतं, म्हटलं चला आता किचन ओटा पण क्लीन करून घेऊया. तसं तो रोज तो माझा खूप वेळा धुतला जातो, पण आज वरून काचा वगैरे जे साफ करताना त्याच्यावर धूळ वगैरे पडली होती, म्हटलं ते सगळं पण छान क्लीन करून घेऊया. आणि किचन ओटा क्लीन करता करता मग शेगडी खालून आतल्या बाजूने वगैरे व्यवस्थित साफ करून घेतली. आजचा क्लिनिंगचा टास्क आता माझा शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचला होता. तर आता जिथे जे मनी प्लांट वगैरे ते मी डेकोरेशनसाठी म्हणून ठेवते ना, ते सगळे पण क्लीन करून घेते. तसं ही कामं ना मध्ये मध्ये छोटी मोठी होत असतात, पण आज म्हटलं चला एवढं सगळं केलं तर त्याच्याबरोबर हे पण क्लीन करून घेऊया, म्हणजे अजून ते पण छान वाटेल. त्यातलं पाणी ना मी 4-5 दिवसातून बदलते, तेव्हा त्या बॉटल्स वगैरे पण व्यवस्थित क्लीन करून घेते. ते सगळे व्यवस्थित साफ क्लीन वगैरे करून झालं. आता किचन ओटा आणि जे आपले बाकीचं एक्स्ट्राचं काही छोटं मोठं हे बघा विमचं पाऊच वगैरे हे सगळं पण व्यवस्थित वॉश करून ठेवून देते, कारण खराब पाणी आहे ते सगळ्यावरच उडलं होतं. मग ते सगळं आजूबाजूचा बेसिनच्या आजूबाजूचा जो काही पार्ट असेल ते सगळं पण क्लीन करून घेतलं. हे बघा किचनचं फायनल लुक खूप छान वाटत होतं, सगळं क्लीन वगैरे झालं होतं. आता असं इच्छा होत होती की आता किचनमध्ये काहीच काम करायला नको, म्हणजे हे असंच दिवसभर क्लीन राहील. आज दिवसभर काही शूट केलं नाही, रात्री पालक घालून थालीपीठ केले होते, तसंच सेम पालक सगळ्यांना खाऊ घालायचे म्हणून थालीपीठ. होप सो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.